ज्या हाताने माझी सेवा केली ते हात प्रबल होतील. म्हणून शंभरासुराच्या युद्धाच्या वेळी कैकेयीला दशरथाने नेलं होतं, कारण आसासारखा हात तिने घातलाय. म्हणजे कुठलीही घटना पुढे काय घडणार आहे ह्याचं नियोजन हे सगळे ऋषीमुनी करत होते. म्हणून त्यांना शास्त्रज्ञ म्हटलेलं आहे. कारण दशरथाच्या छायेमध्ये जर राम राहिला, तो बाहेरच पडला नाही, तर त्याला पुढचं कार्य जे अवतार कार्य आहे ते करता येणार नाही. ही सगळी योजना या ऋषीमुनींची होती. म्हणून सुतीक्ष्णांनी रामरायाला अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये पाठवले. आणि हे ऋषी जेव्हा रामरायाला भेटतात ते पुढच्या कुठल्याही कथानकात प्रसंगात ते पुन्हा येत नाही. म्हणजे आपलं कार्य झालं की पुढच्याच्या मध्ये दुडबुड करायची नाही, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज आपण सुनांना